जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायचा मित्रांनो. माझ्या दोन्ही किडन्या फेल होत्या. आता किडनी जर माझं ट्रान्सप्लांट झालेलं आहे, त्यामुळे चांगली लाईफ जगतो तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने. भावानो, प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं की किडनी ज्यावेळी फेल होते ना, त्यावेळी आपलं कुठलं ना कुठलं तरी लक्षण देत असते, म्हणजे अगोदर आपलं कुठेतरी संकेत देत असते. मित्रांनो, ज्यावेळी माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या ना, त्यावेळी मला किडनीने बरेचसे असे संकेत दिले होते, बरेच असे लक्षणं दिले होते, परंतु या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करत होतो. गोष्टी आहेत ना, ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये घडलेल्या असतात. आपण त्याला नॉर्मली घेत असतो, कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतच असतात, त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर मित्रांनो, एखादा बोललो आपण की मला थकवा येतोय, म्हणजे एखाद्या ठराविक उंच ठिकाणी मी चढायला लागलो की मला दम लागतो, या धावायला लागलो तरी दम लागतो मला, आणि एखाद्या ठिकाणी जास्त वेळ उभं राहिलो तरी असं थकल्यासारखं वाटतं मला. मित्रांनो, एखाद्याच्या पायाला जर सुजन आली ना, तर तो डायरेक्टली असं बोलू शकत नाही की माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या असतील वगैरे वगैरे, कारण की पायाला सुजन येणं ही गोष्ट एक नॉर्मलच आहे, एवढी मुळे काही म्हणजे घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. आता काही लोकांचं असं वजन जास्त असतं, त्यामुळे एखाद्या ठिकाणी उभं राहिलं की त्यांच्या पायावर तेवढं वेट येतो, वजन येतं, त्यामुळे पाय सुचतात. एखाद्याचं जॉबसुद्धा उभं राहण्याचं असतं कंटिन्यू. मित्रांनो, माझं जॉब होतं ना, हे माझं कंटिन्यू उभं राहण्याचं होतं. आता मी माझं तुम्हाला अनुभव सांगतो, त्यामुळे माझ्या बाबतीत जे घडलं ना तेवढंच सांगेन तुम्हाला, जास्त काय सांगणार नाही. तर मित्रांनो, माझी किडनी फेल झाली ना, त्यावेळी या किडनीने मला बरीच अशी लक्षणं दिली होती, बरेच असे संकेत दिले होते की पुढे तुझ्या लाईफमध्ये खूप काहीतरी असं वेगळं घडणार आहे, अगोदर माझ्या शरीराकडे तू लक्ष दे. परंतु कामाच्या बाबतीमध्ये मी गुंतलो गेलो आणि या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं. आता मी दुर्लक्ष यासाठी करत होतो, कारण की जे आजार मला होत होते ना, ते रेग्युलरी प्रत्येकाला होतात ना, असेच होत होते. आता काही असे मोठा आजार, डायरेक्टली मोठा आजार नव्हता. आता थकवा तर सर्वांनाच येतो मित्रांनो. आपण धावायला लागलो तरी आपल्याला दम लागतो, थक लागतो, म्हणजे थकायला होतं. परंतु जर वारंवार आपल्याला थकवा येत असेल, तर काहीतरी आपल्यामध्ये शरीरामध्ये काहीतरी कमी असेल, आपल्या काहीतरी विटामिन्स वगैरे काहीतरी कमी असेल, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. ह्या गोष्टी मी म्हणजे मार्क करत नव्हतो. आता मला ज्यावेळी किडन्या फेल झाल्या ना, त्याच्या अगोदर अशी बरीच अशी लक्षणं येऊन गेली, परंतु त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. परंतु असं एक लक्षण माझ्या बाबतीत घडलं ना, त्यांनी माझी संपूर्ण झोपच उडवली. म्हणून माझ्या पायाला आलेली सुजन. आता पायाला सुजन आली याचा अर्थ असा नाही समजू शकत मी डायरेक्टली की माझ्या दोन्ही सुद्धा किडन्या फेल झाल्या असतील. आता पायाला सुजन काय येत होती, कारण की माझं काम आहे ना, ते कंटिन्यू उभं राहूनच असायचं. 24 तास, कधी 36 तास, डे नाईट अशा मी ड्युट्या करत होतो, त्यामुळे माझ्या पायाला सुजन यायची, असा माझा एक गैरसमज होता. आता गैरसमज यासाठी होता, कारण की सुजन आहे ना, माझी किडनी फेल होण्याच्या अगोदर 3 ते 4 वर्षा अगोदरच मला समजलं होतं की आपल्या पायाला सुजन येते. आता ही सुजन कंटिन्यू नसायची, कधी यायची कधी जायची. आता ज्यावेळी जायची ना, त्यावेळी 2-2, 3-3 दिवस पूर्ण यायची नाही, आणि पुन्हा नंतर आल्याच्या नंतर 3-3, 4-4 दिवस जायची नाही. असा प्रकार घडायचा माझ्या बाबतीमध्ये. मग यावरती मी घरगुती उपाय चालू केले, म्हणजे गरम पाणी घ्यायचे, त्यामध्ये पाय ठेवायचे, तर मीठ वगैरे टाकायचे, असे बऱ्याच लोकांनी मला उपाय सांगितले. मी बऱ्याच प्रकारचे मसाज करण्याचे तेल वगैरे आणले होते, शूज माझे चेंज केले मी, काय तर आपल्या पायाला सुजन काहीतरी आराम भेटावा म्हणून. परंतु एक माझ्या बाबतीमध्ये अशी दुर्लक्ष म्हणजे ह्या गोष्टीमुळे झाला मला, की मी 12 तास ड्युटी करत होतो ना त्यावेळी माझ्या शरीराचं जेवढं वजन होतं माझ्या पायावरती येत होतं, आणि माझं कंटिन्यू काम उभ्यानंच होतं. आणि मग रात्री मी घरी गेलो ना, की झोपताना मी माझ्या पायाखाली उशी ठेवून झोपायचो. आता उशी ठेवून झोपल्याच्या नंतर ते पायाची सुजन आपोआप कमी व्हायची, आणि मग दुसऱ्या दिवशी मला असं वाटायचं की अरे आपलं खरोखरच आपल्या कामामुळेच हे पाय सुजत असतील, असा माझा गैरसमज झाला, आणि ह्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं. आता मग हे लक्षण वाढत गेलं. आता कधी कधी वाढायचं, कधी कमी व्हायचं. आता पाय सुजायचं दुसरे कारण होतं की माझा BP हाय असायचा, त्यामुळे पाय माझं सुजायचे. आता डॉक्टर सुद्धा सांगतात, ज्यावेळी आपल्या पायाला सुजन येते ना, आपल्या डोळ्यांना सुजन येते, त्यावेळी डॉक्टर हे सांगतात की तुम्हाला BPचा प्रॉब्लेम वगैरे आहे. आता BPवरती मी गोळ्या खात होतो, म्हणजे हाय BP ज्यावेळी असायच्या त्यावेळी मी गोळ्या माझ्या रेग्युलर चालू असायच्या माझ्या, परंतु BP माझा कंट्रोलच यायचा नाही, आणि ह्या गोष्टींचा मला त्राससुद्धा कधी व्हायचा नाही. आता त्रास व्हायचा नाही, त्यामुळेच आपल्याला असं वाटतं की काय नाही, आपली बॉडी म्हणजे लेवल तशी असणार, त्याला काहीतरी वेगळंच असेल. या गोष्टीमुळे मी दुर्लक्ष करतो. परंतु ज्यावेळी माझा पाय सुजण्याचा जो प्रकार वाढला, कसं माहिती आहे, एका ठिकाणी मी ठराविक म्हणजे 1 मिनिटासाठी सुद्धा उभा राहू शकत नव्हतो. आता उभं ह्यासाठी राहत नव्हतो की माझ्या पायांना एकदम मुंग्या यायच्या, तर पाय चावायचे असे, तर मग 5 मिनिटं 1 मिनिट असं कंटिन्यू उभा राहू शकत नव्हतो. एकतर बसायचं तरी, नाहीतर चालत राहायचं. म्हणजे दिवसभर जर मला चालायला सांगितलं ना, तर मी व्यवस्थित चालायचो. परंतु एका ठिकाणी तुम्ही मला म्हणालात की 1 मिनिट या 2 मिनिटं 5 मिनिटं तरी उभा राहा, कधीच शक्य व्हायचं नाही. मित्रांनो, ही गोष्ट ज्यावेळी माझ्या बाबतीत घडायला लागली ना, त्यावेळेला समजलं मला की आपल्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळं घडते. आता ज्यावेळी माझा BP हाय होत गेला ना, आणि एक दिवस नाकात रक्त बाहेर पडलं, आणि मग मी ट्रीटमेंट करण्यासाठी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यावेळी मला समजलं की आपल्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहे. आता मित्रांनो, किडनी फेल होण्याच्या अगोदर 4 ते 5 वर्ष मला ही गोष्ट समजत होती की आपले पाय कधी सुचतात, कधी नॉर्मली असतात, कधी आपलं शरीर सुचतं, कधी नॉर्मली होतं. परंतु ह्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं होतं. आता दुर्लक्ष म्हणजे ह्यासाठीच केलं होतं की ह्या नॉर्मली होत्या, कधी व्हायचं कधी बंद व्हायचं. पण त्यावेळी मी या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित किडनी माझी वाचली असती, नाही वाचली असती, ज्या गोष्टी माझ्या बाबतीत होणार होत्या त्याच घडणारच होत्या. तर मित्रांनो, जर त्यावेळी मी ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं असतं ना, तर कदाचित वाचल्या असत्या माझ्या किडन्या की नाही हे मला नाही माहिती आहे, ते देवालाच माहिती असणार. परंतु काहीतरी यातून मार्ग निघाला असता.
आता पाय सुजणं हे गोष्ट म्हणजे कोणीच गृहीत धरू शकत नाही की पाय सुजले म्हणून आपल्या किडन्या फेल तसं घाबरण्यासारखं काहीच नाही मित्रांनो आहे. परंतु वारंवार म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जर आपले पाय सुजत असतील, कमी होत असतील, सुजत असतील, कमी होत असतील आणि ह्या गोष्टींपासून जर आपल्याला त्राससुद्धा होत असेल ना, त्याच्या पाठीमागे काहीतरी मोठं लॉजिक आहे मित्रांनो. काहीतरी मोठं कारण असतं, त्याशिवाय अशा गोष्टी घडत नसतात. तर किडनीने मला बरेच संकेत दिली, परंतु सर्वात पहिला जो लक्षण आहे ना ते मला पाय सुजण्याचंच झालं. परंतु ह्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष यासाठीच मित्रांनो केलं होतं की कामाच्या ह्याच्यामध्ये खूप गुंतले म्हणून वगैरे नाही, तर ह्या गोष्टी मला नॉर्मल वाटत होत्या. या माझ्या हातून घडलेल्या चुका आहेत मित्रांनो. ह्या चुका इतरांच्या बाबतीत घडू नये म्हणजे बऱ्याच लोकांना असं च्या बाबतीत असं घडत असतं, परंतु त्या गोष्टीकडे ते लोक दुर्लक्ष करत असतात. त्यासाठी हा माझा एक मेसेज आहे त्यांच्यासाठी की जर आपल्या बाबतीत असं वारंवार घडत असेल ना तर त्वरित आपण डॉक्टरांकडे जाऊन चांगली ट्रीटमेंट यावरती करावी, चांगले उपचार करावे. तर एवढीच माझी म्हणजे एवढंच मला सांगायचं आहे मला की माझ्या बाबतीत हेच घडलं होतं आणि मी दुर्लक्ष केलं. आज त्या गोष्टीची शिक्षा मी भोगतोय मित्रांनो. तर माझा छोटासा व्हिडिओ होता, तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअरसुद्धा करायचं आणि पुन्हा अशा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.